ते दडपू शकत नाही. त्याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे. मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आवाहन करतो, याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे, आता त्या भानगडीत पडू नका. आता त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला आमची विनंती आहे. मात्र तुम्ही केला बी, आम्ही मात्र हटत नाही. शांततेत आंदोलन होणार, पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे. शहर सभे अगोदर अनेक हजारो पोलिसांची सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. मग चांगलं आहे की, चांगलं आहे. उलट त्यात काय विशेष आहे? पुण्याच्या संदर्भामध्ये काल काही झालंय का मंत्री महोदयाशी तुमचं बोलणं? त्याच्यावर टाइमच नाही भेटला त्यांना बी ना आम्हाला बी. दोघाला म्हणतो ना काय आता. पुणे देश दाखवून मराठा आंदोलन आता ते 2 दिवसात घेऊ म्हणले होते, 2 महिने झाले. 1 महिन्याचा 1 दिवस आहे त्यांचा. त्यामुळे महत्वाच्या विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात म्हणून ती चर्चा केली. ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील, परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत. त्यांनी ते 24 डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा आहे. कोरोनाच्या नावाखाली 143 कलम लागू केलं, त्याबद्दल आपलं मत काय? काहीही केलं तरी मराठी आरक्षण घेणार, काहीही केलं तरी. पुन्हा पुन्हा सांगतो, जे इथून पाठीमागे एक प्रयोग त्यांनी केला त्या भानगडीत मात्र आता सरकारनं पडू नये ही त्यांना विनंती. 24 तारखेची डेडलाईन परवा दिवशी संपत आहे.